तर मंडळी आता कशेडी टाण्याची इथं आलोय. मस्त वाटतो ना आतून लाईट लावल्यावर. तर मंडळी गाडी आता सीएनजी पंपावरती आले सीएनजी भरायला. गर्दी कमी आहे. तर मंडळी गाडी पण एकदम नवीनच आहे, अजून महिना पण नाही झालाय. आणि इकडे गाडी मालक नित्या भाऊ सीएनजी पंपावरती. मंडळी आता सकाळचे वाजले तर 4:45 आणि आम्ही आता आलेलो खोपोलीमध्ये. इकडे आता चहा पिण्यासाठी थांबलो आहे. मंडळी इकडे बघताय गाडीमध्ये आम्ही आता जातीवेळी लादी नेतो आहे. झालं मंडळी आता सर्व सामान भरून झालं आहे. प्लंबिंगचं देखील सामान भरून झालं आहे गाडीमध्ये. सिग्नल लागला आहे. हे थांब जरा. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. तर मंडळी व्हिडिओ टायटल मी पाहिला असेल. तर आज चाललं आहे मी मुंबईमध्ये. तर कामानिमित्त चाललं आहे. ते काम कोणतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल. तर आता मंडळी रात्रीचे जवळ वाजले 10 वाजायला लागले आणि मी आता चाललो आहे घरातून निघतो आहे. तर दापोलीमधून जाणार आहे. दापोलीमधून 4 व्हीलरमधून जाणार आहे आणि जातेवेळी मुंबई गोवा हायवेचे आपण अपडेट मिळालेला आहे. रात्रीचा प्रवास करणार आहे. बघूया म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं व्हिडिओचे माझ्यातून सर्व काही पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला काय नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा. प्रथम मंडळी व्हिडिओला सुरुवात करा. आले दापोलीमध्ये आणि इकडे बघताय हे बघा, ही गाडी आहे. या गाडीमधून आता आम्ही चाललो आहे मुंबईमध्ये. तेवढी सामान आणायचं आहे. चला मंडळी आता गाडीमध्ये बसूया आणि गाडीमध्ये जो आपला भाऊ आहे त्या भाऊ त्याची ओळख पण तुम्हाला करून देणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मंडळी आता आम्ही दापोलीमधून निघतो आहे आणि तुम्हाला इकडे ओळख करून देतो आहे. इकडे बघताय इकडे नित्या भाऊ आपले. हे देखील त्यांची मोठी गाडी आता नवीन घेतली त्यांनी आणि ते देखील लांब लांबचा प्रवास करतात आणि त्यांची पॅसेंजर देखील गाडी आहे आणि अशी माल वाहतूक देखील गाडी आहे. तर कुठे कुठे जाता तुम्ही? मुंबई, गोवा, गुजरात, कर्नाटक. माल वाहतूक नाही आणि माल वाहतूक पण पॅसेंजर पण दोन्ही पण. आपलं इन्स्टा आय डी दापोलीकर नित्रेवाळे. दापोलीकर नित्रेवाळे. इंस्टावरती यांच्या व्हिडिओ आहेत भरपूर, तुम्ही देखील पाहू शकता. आणि कॉन्टॅक्ट नंबर 9356465762 9637984998. 2 नंबर आहेत आता त्यांनी सांगितलेत आणि स्क्रीनवर देखील तुम्हाला इथे नंबर दिसत असतील त्यांचे. तर नक्की कॉन्टॅक्ट करा. बाहेर जातात ते पॅसेंजर घेऊन किंवा दापोलीतून माल घेऊन जातात बाहेर. तर आता आम्ही निघतोय दापोलीतून. आता जवळजवळ वाजले 10:15 10:30 वाजले असतील ना? 10:30 वाजलेत आता. चला थोडंफार तुम्हाला मुंबई गोवा हायवेचं आपण अपडेट देऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मंडळी आता आम्ही आलेलो खेडमध्ये. इकडे बघताय बस डेपो. लाईट लावा लाईट. तर मंडळी आता आम्ही जातेवेळी ना खेड करून जातोय. खेड, कोल्हापूर, महाराष्ट्राकडे जातोय आणि तुम्हाला माहितीच असेल काही जणांना की दापोली मंडणगड रोड हा रोड खूप खराब रोड आहे. त्यामुळे आता पर्यायी मार्ग मी इकडून जातोय. थोडा डिस्टन्स लांब आहे थोडासा. तर आता इकडूनच जातोय मी. रोड चांगला आहे इकडून खेडकडून. तर थोड्या वेळा जाऊ भरण्या नाक्यामध्ये आणि तिथून मग NH60C मुंबई गोवा हायवे. तर मंडळी आता आम्ही आलो आहे खेड भरणा नाक्यात. इकडे बघताय राईट साईडला मुंबई गोवा हायवे NH66. थोड्या वेळा तिकडे आता हायवेला जॉईन होऊ आम्ही.
थोडीफार आता व्हिडिओ फास्ट होईल पण म्युझिक देऊ द्यायला म्हणजे तुम्हाला बघायला छान वाटेल. अधूनमधून व्हिडिओ करत जाऊ हायवेची. चला मंडळी आता हायवेला जॉईन होतोय. आता इथून पुढे जे व्हिडिओ येईल ना म्हणजे असेल ते फास्ट असेल त्याला म्युझिक असेल. तर मंडळी आता काशेडी टाण्याची इथं आलोय. मस्त वाटतं ना आतून लाईट लावल्यावर.
तर मंडळी गाडी आता CNG पंपावरती आले CNG भरायला. गर्दी कमी आहे. चला CNG पंपावर तर CNG फुल होतं इथं. तर मंडळी गाडी पण एकदम नवीनच आहे, अजून महिना पण नाही झाला आहे. आणि इकडे गाडी मालक नित्या भाऊ CNG पंपावरती. मंडळी आता सकाळचे वाजले तर 4:45 आणि आम्ही आता आलेलो खोपोलीमध्ये. इथे आता चहा पिण्यासाठी थांबलो आहे. गाडी इथे पार्क केले हायवे लगतच. चला चहा वगैरे पिऊया आणि मग पुढे मार्गस्थ होऊया. आता आम्हाला जायचं आहे अंबरनाथला. मंडळी आता सकाळचे जवळजवळ वाजले 6:30 वाजले आहेत आणि आम्ही रात्री जेव्हा निघालो ना तेव्हा खेडवरून निघालो. खेड पोलादपूर महाड असं करत आलो आणि नंतर पाली फाट्यातून आतमध्ये गेलो आणि तिथे मग तिथे थोडा वेळ पुढे आल्यानंतर झोपलो आणि आत्ता अंबरनाथला आलो आहे. इथे थोडं माल खाली करायचं आहे आणि मग जाते वेळी पुन्हा माल घेऊन जायचं. व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. तर मंडळी इकडे बघताय बघा, हे आम्ही दापोलीतून माल आणला होता. पुट्टे आहेत पॅकिंगचे. आता इथे उतरवणार आणि मग दुसरा माल घेऊन जायचा आहे घरी. मंडळी इकडे बघताय गाडीमध्ये आम्ही आता जातीवली लादी नेतो आहे. 2x4च्या लाद्या तिकडे आणि इकडे प्लंबिंगचं थोडं साहित्य आहे. तर मंडळी आम्ही आता आलो आहे लादी बांधण्यासाठी कळंबोली मार्केटला आलो आहे. मोठं मार्केट आहे, लादी मार्केट आहे. सर्व प्लंबिंग, लादी, मार्बल झाले मंडळी. आता सर्व सामान भरून झालं आहे. प्लंबिंगचं देखील सामान भरून झालं आहे गाडीमध्ये. तर मंडळी आता आम्ही सर्व आता माल घेऊन निघालो आहे. लादी आणि प्लंबिंगचं सामान घेऊन निघालो आहे. आता इथे कळंबोली सर्कलच्या इथे आहोत. सिग्नल लागला आहे. किती वाजले आता संध्याकाळचे? किती वाजलेत? 5 वाजलेत. 12 वाजतील ना जाईपर्यंत. चला मंडळी सिग्नल सुटला आहे. आता थोड्या वेळात आता मुंबई गोवा हायवे चालू होईल. हुजूर मराठा आ गए.
आता संध्याकाळचे जवळ वाजले 5:45 आणि आता आम्ही जेवायला थांबलोय इथेच हॉटेल तर मंडळी घाई गडबडीत आम्हाला जेवायला नाही भेटला दुपारी तर लादी 40 करायची होती त्याच्यामुळे त्यात वेळ गेला मी आता इथे जेवायला थांबलोय. चला आपण जेवूया आणि पुन्हा मार्गस्थ होऊया. इकडे आम्ही वाजता चिकन घेतलं आहे आणि इकडे रोटी एकदम मित्र भाऊ या मंडळी जेवायला या. चला मंडळी हॉटेल श्री साई आमंत्रणमध्ये आता जेवून आम्ही आता निघतो आहे पुन्हा मार्गस्थ होतो आहे जवळजवळ रात्री आता 12 वाजता जायला दापोलीमध्ये. चला आता निघूया पुन्हा थोडासा प्रवास दाखवतो तुम्हाला. मंडळी आता आलो आहे मी नागोठण्यामध्ये इकडे सीएनजी गाडीला थांबलो आहे. तर सीएनजी गाडी लागलेली आहे इकडे थोड्या वेळात काळोख होईल. मंडळी इकडे बघताय काल रात्री शूट करायला भेटलं नाही. हे बघा इकडचा घरी लाद्या आणून ठेवलेले आहेत आणि हे बघा इकडे देखील लाद्या आणून ठेवलेले आहेत. हे बघा मंडळी हे मटेरियलवरती चढवून घेतलं काल रात्री लाद्या खालती ठेवल्या आणि हे पाईप आणि ते बाकी फिटिंग साईडवरती सर्व सामान चढवून घेतलं काल रात्रीच. मंडळी व्हिडिओ देखील इथंच थांबवतोय. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला मी गेलो तो दापोलीतून कळंबोलीमध्ये लादी आणायला. प्रथम दातेवलीला आम्ही इथून माल निघाला म्हणजे पुट्टा निघाला होता तेवढं तिकडे अंबरनाथला तिथे उतरवला आणि त्याच्यानंतर मग कळंबोलीत आलो तिथे मला लादी 40 घेतली तिथे भरले आणि त्यानंतर मग इकडे दापोलीमध्ये बरं होतं थोडाफार रोडचा प्रवास दाखवला आहे. सर्व काही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. मला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा. व्हिडिओ कसे होते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल काय नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.